पहिल्याच टूरला. पहिल्यांदा पासपोर्ट काढला मी आणि 2010ला पहिली टूर होती ती म्हणजे केनिया. वाईल्ड लाईफ टूर होती. आम्ही तिघेच गेलो होतो. आम्ही माझे 2 मित्र होते फोटोग्राफर्स. आम्ही तिघेच गेलो आणि पहिल्यांदा आयुष्यात देशाबाहेर पडलो. आणि तो पहिलाच देश असा एवढा सुंदर निघाला आणि एवढा म्हणजे वेगळा होता, हटके होता की त्याच देशामध्ये सगळ्यात जास्त वेळा मी गेलोय. 23 वेळा आतापर्यंत मी केनियामध्ये गेलोय. कारण तो एकमेव देश असा आहे की त्या देशामध्ये जाताना कुठल्याही प्रकारची आयटिनरी नसते, प्लॅनिंग नसतं काहीच. फक्त सकाळी गाडीत बसायचं आणि निघायचं. त्याच्यानंतर एव्हरी मोमेंट इज सरप्राईज. तुमच्या मोमेंटला तुम्हाला काय दिसणार आहे माहित नसतं. बाकीच्या कोणत्याही टूरमध्ये असं नाहीये. प्रत्येक टूरमध्ये तुम्हाला काही ना काहीतरी माहिती असं तुम्हाला की आजची दिवसभरामध्ये आपण हे बघणार आहोत. पण आपण केनियामध्ये ते माहित नसतं आणि तीच त्या टूरची खरी मजा आहे. आणि त्यामुळे मी वाघाच्या मागे लागू नका. वाघापेक्षा खूप काही बघण्यासारखे असं सिंह काय असेल ते. म्हणजे नाहीतर इथं ताडोबा वाघ 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 ते वाघाच्या मागे संपूर्ण दिवसभर जातो आणि बाकी आपण जंगलाकडे दुर्लक्ष करतो. पण जंगलामध्ये एवढं काही बघण्यासारखं आहे. त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्हाला कमीत कमी मी 100 पक्षी किंवा प्राणी दाखवतो, फक्त तुम्ही वाघ सिंहाच्या मागे लागू नका. आणि त्यांनी बरोबर 100 प्राणी आम्हाला दाखवले. त्यामुळे हे यांच्या ऑफबीट टूरची जी संकल्पना आहे त्याच्यामध्ये मोठं असं मला वाटतं. सर्वाधिक वेळा तुम्ही भेट दिलेले कुठल्या देशात जास्तीत जास्त केनियामध्ये? केनिया आणि टांझानिया दोन्ही देशांमध्ये मी सर्वात जास्त तुम्ही केनिया टांझानियामध्ये गेला. त्याच्या कारण तुम्हाला माहित असेल की आत्माराम परब स्वतः वाईल्ड लाईफ चांगले फोटोग्राफर आहेत. त्यामुळे त्यांच्या केनिया टांझानियाच्या टूरचं वैशिष्ट्य वाटतं ते त्याच्यामध्ये रहस्य ते असेल. त्याच्यामुळे जास्त आवडलं. कारण वाईल्ड लाईफ तो जो प्रकार आहे नेचरचा, खऱ्या अर्थाने आजही तसं काहीच बदल होत नाही. दरवर्षी तुम्ही कुठल्याही देशात गेलात, कुठल्याही वेगळ्या ठिकाणी गेलात तर तिथे तुम्हाला काही ना काहीतरी बदल दिसतो. तिथे कुठलाही बदल नसतो. ते झाड पण तसंच असतं किंवा ते जंगल तसंच असतं. प्राणी ओळखता येत नाही आपल्याला की उत्साह असतो की समजून घ्यायचा. त्यामुळे तो जर असेल ना तर आमचा उत्साह अजून वाढतो. मग तुम्हाला दाखवण्यासाठी काहीतरी समजून घेण्यासाठी तीच गोष्ट पुन्हा नव्याने जरी पाहिली, समजा नॉट ओनली वाईल्ड लाईफ, कुठलीही नवीन डेस्टिनेशन, तर त्याचा कंटाळा येण्याचं मुख्य कारण हेच आहे की आपण माणसं वेगळी असतात, त्यावेळेचं नेचर वेगळं असतं, त्यावेळेचा वेदर वेगळं असतं. त्यामुळे प्रत्येक सीझन मध्ये की निसर्ग सौंदर्याच्या बाबतीत ते सर्वोत्कृष्ट आहे. त्याच्या पुढे काहीच नाही. मला सगळ्यात जास्त आवडलेला देश म्हणजे नॉर्वे. आणि नॉर्वे दोन्ही सीझन मध्ये म्हणजे मिडनाईट सनच्या वेळेला सुद्धा, म्हणजे समर मध्ये सुद्धा आणि विंटर मध्ये सुद्धा, तो एका वेगळ्या परिकथेत गेल्याचा तो एक फील आहे. आणि त्यामुळे मला तो कधी नॉर्वे, फिनलंड हे बेसिकली आर्टिक सर्कल मध्ये देश मला खूप जास्त आवडतो. ठेवलेला असा कुठला देश आहे? पुन्हा मी ह्याच देशांची नावं घेईन. पुन्हा केनिया पण आहे तसं. त्यांनी आजही त्याच पद्धतीने सगळ्या गोष्टी, म्हणजे आजही वर्षानुवर्ष एवढ्या वर्षानंतर सुद्धा तिथे आज लडाखची गोष्ट मी सांगतो, गेल्या 10 वर्षामध्ये जी डेव्हलपमेंट झाली आहे ना ती चुकीच्या पद्धतीने डेव्हलपमेंट झाली आहे. म्हणजे दरवर्षी काही ना काहीतरी नवीन 10 बिल्डिंग बनतात, हॉटेल्स बनतात. पण केनियामध्ये किंवा टांझानियामध्ये 15 वर्षापूर्वी जे होतं तेच आज आहे. काहीच बदल झालेला नाही. काही सगळ्या देशांच्या प्रवासामध्ये तुम्हाला अनेक लोक भेटले, अनेक देशात अनेक प्रकारचे लोक भेटले. तुम्हाला कुठल्या देशातले लोक सर्वात जास्त अगत्यशील किंवा मदत करण्यास तत्पर असे वाटले? पुन्हा तोच देश आहे. मला असं वाटतं ना की ही लोक ना जेवढी दिसायला काळी तेवढी मनाने गोरी, आणि युरोपमधली लोक जेवढी गोरी तेवढी मनाने काळी. हा अनुभव अनेकदा घेतला. म्हणजे ते डिस्क्रिमिनेशन एवढं दिसतं ना त्यांचं युरोपमध्ये, ठाई दिसतं जेव्हा आम्ही भाषेचा अर्थ आला. कारण असे बरेच प्रसंग येत असतील की भाषा वापरून काहीतरी आपल्याला काम करून घ्यायचंय. नाही, म्हणजे काय असतं ना की बऱ्याचदा आफ्रिकेमध्ये खूप चांगलं इंग्लिश बोललं जातं, म्हणजे खूपच चांगलं सगळ्या देशांमध्ये, कारण त्यांचं शिक्षणच इंग्लिशमध्ये होतं. पण युरोपमध्ये तो प्रॉब्लेम आहे. युरोपमध्ये बऱ्याच लोकांना, ड्रायव्हर्सना सुद्धा इंग्लिश येत नसतं. ते कधी कधी अशी कंडिशन असते आमचं इंग्लिश आणि त्यांचं इंग्लिश एकाच लेवलला असतं, त्यामुळे ते मॅनेज होतं. निराळ्या देशांमध्ये तुम्हाला निराळ्या प्रकारचे क्युझिन्स अनुभवायला मिळाले असतील, तर तुम्हाला कुठल्या क्युझिन्सचा त्रास झाला किंवा कुठली क्युझिन जास्त आवडतात असं काय सांगता येईल आम्हाला?
आफ्रिकेमधली म्हणजे समजा मोरोक्को असेल, इजिप्त असेल, इकडे एक खूप छान क्युझिन्स असतात. म्हणजे आपल्याला आवडतील असे. हा ताजीन म्हणतात त्याला. पण सेम थिंग परत युरोपमध्ये गेला तर त्यांची स्वतःची अशी खाद्य संस्कृतीच नाही. म्हणजे त्यांचं मेन्यू कार्ड म्हणजे एका सिंपल एवढ्याशा कागदामध्ये त्यांचं मेन्यू कार्ड संपतं. ते पण 8-10 आयटम असतात. आपल्यासारखे एका डोश्याला 50 प्रकार असं काय नसतं त्यांच्याकडे. त्यामुळे त्यांच्याकडे सोपं असतं एकदम. अतिशय सिंपल गोष्टी असतात. पण आमचा ईशा टूर्सचा जो कल जो होता पहिल्यापासूनच, की आपण एखाद्या देशात जातो, एखाद्या प्रांतात जातो, तर आपण थोडंसं आपण तिकडचं सुद्धा ट्राय करायला पाहिजे. 100% भारतीय जेवणच खायला हवं किंवा मिळायला हवं असा आग्रह धरून चालणार नाही. आमच्या काही टूर्सच्या बाबतीत आम्ही लकी म्हणतो की तिथे ह्या मोठ्या प्रस्थापित कंपन्या येत नाही. त्याचं मुख्य कारण त्यांना 100% भारतीय जेवण हवं असतं. म्हणून ते ह्या देशांमध्ये ट्रॅव्हल नाही करत फारसं. कारण त्यांना माहिती आहे की तिथे मिळणार नाही इंडियन जेवण. मग तिथे इंडियन जेवण नाही मिळणार, मग ते डेस्टिनेशन कॅन्सल. कंपन्यांबरोबर काही टूर्स केलेले आहेत, तर तो काय तुमचा अनुभव होता? हा, तो अनुभव म्हणजे कारण तुम्ही एकदा बोलता बोलता म्हणलात ना. हो, नाही, तो अनुभव म्हणजे मला जेव्हा टूर कंपनी सुरू केली तेव्हा मी अनुभव कसलाच नव्हता. फक्त लोकांना घेऊन जायचं, एखाद्या ठिकाण जे पाहिलंय तिथे लोकांना घेऊन जायचं. पण त्याचे काही नियम असतात, काही पद्धती असतात, त्याच्याबद्दल काहीच आयडिया नव्हती. त्याच्या आधी जे काय केलं होतं मी ऑर्गनायझ ट्रेकिंग होतं. ते सगळं ट्रेकिंग बेस्ड होतं. आणि ट्रेकिंग बेस्ड म्हणजे अतिशय बेसिक अम्युनिटीज मध्ये एका मोठ्या टूर कंपनी बरोबर मी टुरिस्ट म्हणून गेलो. आणि त्या टूरमध्ये मला बऱ्याच गोष्टी शिकता आल्या की हे प्रोफेशनल लोक कसं हँडल करतात, काय करतात, कशा पद्धतीने टूर करतात. मग त्याच्यानंतर मग पुढच्या वर्षी अजून एक केली, त्याच्यानंतर अजून एक केली, वेगवेगळ्या टूर कंपन्यांबरोबर केल्या. म्हणजे मुंबईतले जे सगळे प्रस्थापित टूर कंपन्या आहेत ना, त्या 5 टूर कंपन्यांबरोबर मी टूर केल्या टुरिस्ट म्हणून. तेव्हा माझी स्वतःची टूर कंपनी होती. आणि नंतर मला लोक ओळखायला लागली, म्हणून मग इंटरनॅशनल टूर सुरुवात केली. त्याच्याबरोबर मी सिंगापूर, मलेशिया, थायलंड एक टूर केली. त्या टूरमध्ये मी जो टूर ऑपरेटर जो होता, म्हणजे टूर लिडर होता, बऱ्याच गोष्टी मी शिकलो की हे करायला हवं आणि हे आपण करायचंच नाही, आपण हे नाहीच करायचं. जसं युनिफॉर्म जो असतो टूर मॅनेजरला, तो कधीच दिला नाही कुठल्या टूरला. ते बघितल्यानंतर कारण एक लक्षात आलं की टूर मॅनेजरला जेव्हा आपण युनिफॉर्म देतो तेव्हा तो एक जॉब करत असल्याचा त्याच्यात फील आहे, तो येतो. आणि समोरची लोक आहेत ही त्यांच्यासाठी मी सर्व्हिस द्यायला इथे आलोय. आणि या बऱ्याचशा टूर कंपन्यांमध्ये डू अँड डोंट ची लिस्ट असते, टूर मॅनेजरला दिली असते. तुम्ही मैत्री नाही करायची, हसायचं नाही, तुम्ही जोक्स नाही मारायचे, त्यांच्यावर जेवायला बसायचं नाही, ब्रेकफास्ट नाही करायचा, वगैरे वगैरे लांब लचक. आणि हे सगळं आम्ही सांगितलं, हे सगळं तुम्ही करायचं. पण न्यूझीलंडच्या टूरमध्ये एका ठिकाणी खूप पाऊस पडत होता, सगळे लोक झोपले ते, आणि तुम्ही म्हणला तुम्ही येता का माझ्याबरोबर. मग आम्ही तू होतीस, आम्ही तिघं चौघांना घेऊन तुम्ही गेलात. प्रचंड अंधार होता, काही दिसत नव्हतं. आणि कुठेतरी असं घेऊन गेले आहात. आणि आम्हाला कुठे चालले का घेऊन, काही दिसत नव्हतं, फक्त अंधार. आणि नंतर थोडं पुढे गेल्यानंतर एकदम असे काजवे दिसायचे. तर त्यांनी तिथं काजव्याची जागा शोधून काढली ती आधी, न्यूझीलंडमधल्या कुठल्या ते एका गावात, फ्रँक जोसेफ. तर अशी यांची जी सवय आहे ती खूप इंटरेस्टिंग आहे. पण आमच्या सगळ्या टूर मॅनेजर्स हे आवर्जून करतात. जाऊन लेखी करायला लागते, त्याची तयारी करायला लागते. हे तुम्ही कसं करता, त्याच्यामध्ये तुमची काय प्रोसेस असते? रेकी हा प्रकार जो आहे खरं तर 1-2 लोकांचाच असतो. म्हणजे जनरली जे रेकी होते ते 2-3 लोक सोबत जातात एखाद्या टूर कंपनीमध्ये आणि ते जाऊन अभ्यास करतात, बघून येतात. पण मी तसं केलं नाही. त्याचं मुख्य कारण असं आहे की मी जेव्हा पहिल्यांदा भूतानची टूर करायचं ठरवलं 2007 किंवा 8 साली, तेव्हा मी होतो, स्मिता होती आणि आणखीन 1-2-3 लोक होते. तर आम्ही म्हटलं आपण जाऊन जरा अभ्यास करून येऊया. आमचे एक मित्र आहेत, ते पण माउंटेनियर आहेत आणि त्यांनी मारून लडाख केलं होतं. तर ते म्हणाले मी पण येतो. तर त्यांना म्हटलं चला. तर ते म्हणाले की माझ्या फॅमिलीला घेऊ का. म्हटलं मी पहिल्यांदाच चाललो, मला काहीच माहित नाहीये, तर तुम्ही फॅमिलीला घेऊन येणार असेल तर सगळ्या सोयी माहिती असायला पाहिजे ना आपल्याला. तर काय नाही फरक पडत, माझी फॅमिली पण म्हणजे ट्रेकिंग करणार आहे, त्यामुळे काही फरक नाही पडत. मी काय कुठे आपण रस्त्यावर थोडी राहणार, कुठेतरी काहीतरी मिळेल ना काहीतरी. तर त्यांनी त्याच्या एका मित्राला विचारलं
तो म्हणाला मी माझ्या फॅमिलीला घेऊन येतो. असं करत 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 36 लोक झाली रेकी टूरला 36 लोक. आणि मला ना कधी बऱ्याचदा असंच झालं माझं की मी डायरेक्ट ग्रॅज्युएशन केलं आधी कुठल्याही क्षेत्रामध्ये. जसं मी ट्रेकिंग मध्ये महाराष्ट्रातला पहिला ट्रेक केला तो म्हणजे पावनखिंडीचा जो पन्हाळगड ते विशाळगड 120 किलोमीटरचा पहिला ट्रेक. त्याच्यानंतर मग ह्याच्यामध्ये हिमालय जो पहिल्यांदा आयुष्यात पाहिला ते डायरेक्ट एक्सपिडिशन, म्हणजे मधलं काहीच नाही, मी डायरेक्ट एक्सपिडिशन केली मी. म्हणजे त्यामुळे मी म्हणेन की एक छान माझं ग्रॅज्युएशन झालं. तर इथे पण तसंच झालं होतं. आणि त्यामुळे त्या रेकीसाठी तुम्ही रेकीच्या ह्याच्यामध्ये ईशा तर पाणी यायला सांग. सो तर ही पहिला हे होता माझा एक्सपिरियन्स. आणि त्यांनी जबरदस्त कॉन्फिडन्स दिला आणि एवढी छान झाली टूर. आणि तिकडे मला लोकल माणसं भेटली, त्यांच्याकडून मी ते सगळं करून घेतलं. आणि एकदम असं वाटत होतं की ह्या टूरला म्हणजे रेकी म्हणू शकत नाही, कारण एकदम स्टँडर्ड त्याच्यासारखी टूर झाली. आणि मग त्यानंतर मग असे अनेक अनुभव येत गेले. आणि मग त्याच्यानंतर मग मी जेव्हा रेकी केली तेव्हा मी विचारायचो माझ्या काही अशा ओळखीतल्या लोकांना किंवा ज्यांनी माझ्याबरोबर ट्रॅव्हल विषय माझ्याबरोबर होते. माझ्याबरोबर गेली अनेक बसा. सो नेपाळमध्ये पहिल्यांदा मी गेलो. ते एव्हरेस्ट बेस कॅम्पला मला आमच्या युथ हॉस्टेलसाठी मी त्या व्हॉलंटरी काम करायचो. मला विचारलं नेपाळ एव्हरेस्ट बेस कॅम्पला जाणार का, तर म्हटलं हो जाणार. म्हणजे माझं सगळं कन्फर्म केलं आणि मला सांगितलं की तुला टूर लीडर म्हणून जायचं आहे, म्हणजे टूर कंडक्टर म्हणून जायचं. म्हणजे आयुष्यात नेपाळ पाहिलं नाही, ते पण डायरेक्ट एव्हरेस्ट बेस कॅम्प. तर माझ्याकडे तसा अनुभव होता एक्सपिडिशनचा. पण अशा त्यामुळे या सगळ्या गोष्टींमुळे कॉन्फिडन्स वाढत जातो. म्हणतात ना की लहान लहान गोष्टी असतात पण त्यांनी कॉन्फिडन्स वाढत जातो. जसं आम्ही आता हे राम देशपांडे आले, आम्ही मोरोक्कोला गेलो होतो. आणि खरं तर हे म्हणाले की माझा एक भाचा राहतो मोरोक्कोला. आम्ही ठरवलं होतं इजिप्तला जायचं. इजिप्त म्हणजे इकडचं टोक. आणि मग आम्ही म्हटलं चला दोघेच आम्ही ठरवलं. आणि नंतर ते म्हणाले माझा भाचा मोरोक्कोत राहतो पुतण्या, तर आपण मोरोक्कोला जाऊया का इजिप्तवरून. तर म्हटलं इजिप्त आणि मोरोक्को खूप लांब लांब आहे, त्यापेक्षा आपण एकच करूया. आम्ही मोरोक्कोला गेलो आणि ते करताना अजून 8 लोक जमा झाले. आणि त्याच्यामध्ये ते 10 जण आम्ही पहिली टूर केली मोरोक्कोची. आणि ती एवढ्या ह्या ज्या सगळ्या टूर झाल्या ना, जेवढ्या रेकीच्या टूर त्याच्यामुळे जास्त छान झाल्या. कारण काय झालं की मला फर्स्ट हँड एक्सपिरियन्स मिळत होता. जेव्हा मी एकटा जातो किंवा आमच्या टीम मधले लोक जातात तेव्हा एका वेगळ्या अँगलने आम्ही त्या टूरकडे बघतो. पण जेव्हा पर्यटक म्हणून काही लोक बरोबर येतात ना, तेव्हा त्यांचे अँगल पण कळतात की कुठल्या एज ग्रुपला हे जमणार आहे, कोणाला हे आवडेल, हे नेचर असेल तर ह्या नेचरमध्ये कोणाला या गोष्टी आवडणार नाहीत किंवा कोणाला जमणार नाही, चालणं असेल चढणं असेल. सो हे जे एक्सपिरियन्सेस आहेत हे आम्हाला मिळतात. त्यामुळे नेक्स्ट टूर मध्ये त्याचा वापर करता येतो. याचा आम्ही एकटे अनुभव मला सांगता येईल. ही जसं आपण भूतान मी खरं तर भारतातलीच एक डेस्टिनेशन मानतो. पण भारताबाहेरची पहिली टूर जी होती ती व्हिएतनाम कंबोडिया. त्याचं पण असंच झालं. त्यांनी माझ्याबरोबर विजया चव्हाण ज्या युनिसेफसाठी काम करतात, तर त्यांनी मला विचारलं की व्हिएतनाम कंबोडियाची टूर आम्हाला करायची, तू करशील का. तर मी त्यांना म्हटलं की मी पाहिलेलं नाहीये. तर त्या म्हणाले की काय नाही, काळजी करू नको, तू आम्हाला तुझ्यावर विश्वास आहे दादा, तू वेळ आहे 6 महिने, तू अभ्यास कर आणि आपण करूया. त्याच्यामध्ये आपल्या चित्रा पालेकर पण होत्या, बरीच मोठी मंडळी होती त्या ग्रुपमध्ये. आणि 14 लोकांचा ग्रुप होता. त्यांनी मला सांगितलं की जबाबदारी तुझ्यात दिली, आता ते तू बघा काय कसं करायचं ते. मग त्यानंतर मी कामाला लागलो, अभ्यास करायला लागलो. आणि मग बराच अभ्यास करून एक आयटिनरी बनवली, त्यांनाही दाखवली. आणि मग तिकडचे काही मी सप्लायर शोधले लोकल आणि एक टूर प्लॅन केली. आणि ती टूर एवढी सक्सेसफुल झाली. आणि त्या टूरने मला एक इंटरनॅशनल टूर करण्याचा एक जबरदस्त एक कॉन्फिडन्स दिला. कारण काय होतं ना की जेव्हा हे जर काही मोठे असतील, काही देश अशी असतील की केवळ एका दिवसात बघून, असे काही देश आहेत का की आता म्हणजे मला अजून बरेच देश करायचे आहेत. आणि आता हे 100 देश करताना मी मुद्दाम ठरवून काही भाग मी केला नाहीये. त्याच्यामध्ये 5 खंडांमध्ये मी गेलो आतापर्यंत. मुद्दाम काही देश ठेवले
कारण ते एक अट्रॅक्शन शिल्लक राहायला पाहिजे ना. ते एकदा 100 झाल्यानंतर काय आता बस झालं, तर कंटाळा आला, असं कंटाळा आलं म्हणणार नाही मी, पण तरी सुद्धा असं वाटतं की आता काय झालं ना, आता काय राहिलं असं. तर असं नाही, अजून बरंच बाकी आहे. कारण अख्खा साऊथ अमेरिका बाकी आहे, अंटार्क्टिका बाकी आहे, कॅरेबियन आयलंड्स बाकी आहेत, अनेक ठिकाणं बाकी आहेत. म्हणजे एवढा लहान देश. किंवा मग हा, अँडोराला पण गेलो. अँडोरा आहे, लक्झमबर्ग आहे, मोनॅको आहे. मोनॅको तर मग एका नजरेत दिसतो तुम्हाला, ह्या टोकापासून त्या टोकापर्यंत. किंवा जिब्राल्टर पण एका त्या जिब्राल्टर, रॉक ऑफ जिब्राल्टरवर गेला तर तुम्हाला एका नजरेमध्ये अख्खा देश दिसतो. सो म्हणजे आहेत छोटेसे देश, पण खूप इंटरेस्टिंग वाटतं की खरं तर लिंचेस्टाईन काही जगातल्या काही महत्वाच्या श्रीमंत देशांपैकी एक एवढासा देश आहे, पण हा जगातल्या सगळ्या 2 नंबरचा पैसा त्यांच्या बँकांमध्ये आहे. आता मी काही कारण बरेचसे देश तसे कॉमन आहेत, युरोपमध्ये गेल्यानंतर कॉमन वाटतं, पण अद्भुत असं काय वाटलं तुम्हाला, कुठल्या देशात वाटतं? जसं आपण नॉर्वेमध्ये गेल्यानंतर किंवा कुठल्याही आर्टिक सर्कलमध्ये गेल्यानंतर मग नॉर्दर्न लाईट्स आणि मिडनाईट सनचा तुमचा एक नॅचरल फिनॉमिना जो युनिक आहे, जो तुम्हाला बघायला मिळत नाही. किंवा केनिया टांझानिया मधलं वाईल्ड लाईफ म्हणजे खूप मोठ्या स्केलवर, म्हणजे हजारोंच्या संख्येने आपण जर प्राणी बघायचे असतील तर हे 2 देशांपेक्षा पर्याय नाहीये. त्याच्यानंतर मग व्हिएतनाम मधलं लँटन टाउन, म्हणजे मला काही देश त्यासाठी वेगळे आवडले. हॅलॉंग बे तुम्ही आता तुम्ही जाऊन आलात, हॅलॉंग बे मधला तो जो एक ओव्हरनाईट एक्सपिरियन्स असतो तो खूप सुंदर असतो. इजिप्तमध्ये लोक गेल्यानंतर इजिप्तमध्ये लोकांना इंटरेस्ट असतो पिरॅमिडमध्ये, पण मला इजिप्त जास्त भावलं ते व्हाईट डेझर्टसाठी. व्हाईट डेझर्ट खूप सुंदर आहे, म्हणजे ते कुठलंच टूर ऑपरेटर करत नाही, मला कळत नाही ते का कोणी ऍड करत नाही, मला माहित नाही, पण ते व्हाईट डेझर्ट फारच सुंदर आहे. वरतून एक कॅरेबिनर लावतात आणि कॅरेबिनर लावून आत खाली त्या लिफ्टने खाली घेऊन जातात आणि आतमध्ये फिरता येतं. खूपच युनिक आहे. आता तो जिवंत नाही ऑब्व्हियसली, पण एकमेव जगातली ठिकाण आहे जिथे तुम्हाला अशा प्रकारे खाली उतरता येतं. त्याच्यानंतर आईसलँडमध्येच असलेलं अजून एक युनिक गोष्ट ती म्हणजे ग्लेशियर आहे. त्या ग्लेशियरच्या पोटामध्ये गुहा आहे. इन टू द ग्लेशियर. तो एक खूप ग्रेट एक्सपिरियन्स आहे. तो ऍक्च्युली त्या ग्लेशियर वरती आपण खालून वर जातो ना, ती जी गाडी असते ती साधारण ह्या आकाराची चाकं असतात, म्हणजे साधारण एक 10 ते 12 फुटाची चाकं असतात आणि ह्यूज आकाराची गाडी, त्याच्यावर आपण जाऊन बसतो आणि ती साधारण एक 20 मिनिटाचा एक प्रवास करतो आपण ग्लेशियरवर आणि त्यानंतर आपण ग्लेशियरच्या पोटामध्ये आतमध्ये फेरफटका मारून येतो. तर अशी अनेक जगातली अशी उदाहरणं आहेत जी आपण बघता येतील आणि ती मला आवडली. म्हणजे आता लाओसमध्ये आल्ज गिविंग सेरेमनी असतो, तो एक खूप युनिक सेरेमनी. जवळ 450 वर्षापासून तिथले बौद्ध भिक्षू सकाळी 5:30 ते 6:30 या वेळामध्ये भिक्षा मागतात आणि ती भिक्षा देण्यासाठी हजारोंच्या संख्येने लोक बसलेली असतात. तर तो एक वेगळा प्रकार मी आतापर्यंत पाहिलाय. म्यानमारमध्ये पायाने रोईंग करतात, हाताने नाही करत, पायाने करतात. त्याचं कारण काय, इंले लेकमध्ये जेव्हा ते रोईंग करतात त्यावेळेला हाताचा वापर हा फिशिंगसाठी केला जातो आणि त्यामुळे तो एक पाय रोईंगसाठी वापरला जातो. तर तिथे त्याच्यामध्ये लॉंग नेकच्या त्या बायका पूर्वी ती आता अगदीच 1-2 देशांमध्ये जे आता शिल्लक राहिले ते त्यातलं एक म्यानमारमध्ये बघायला मिळतं आपल्याला. खूप मोठ्या माना असतात त्याला, त्या रिंग असतात त्यांच्या. तशा खूप गोष्टी आहेत की ज्या आपण पर्यटनाच्या माध्यमातून आपण बघू शकतो. उगाचच कारण नसताना हाईक केलेला आहे तो. फक्त 10-15 दिवसाचा सीझन असतो. तुमचं नशीब जर वाईट असेल तर तुम्हाला काहीच दिसत नाही. 2013 मध्ये पहिल्यांदा आम्ही रेकी टूरला चाललो होतो. मी, स्मिता, आमचा एक मित्र एक आनंद म्हणून, आणखी अजून एक आमचा नॉर्वेचा मित्र, तेव्हा नॉर्वेत होता तो, सुनील, असे 4 जण होतो आणि आम्ही वाया इस्तांबूल चाललो होतो. इस्तांबूलच्या एअरपोर्टला उतरताना मी तेव्हा कार्गो पॅन्ट्स रेग्युलर वापरायचो. मी काहीतरी म्हटलं आपला पासपोर्ट काढून ठेवूया, आता उतरणार ना, तर पासपोर्ट हात लावला तर मला हाताला लागेल. मला वाटलं पाऊचमध्ये असेल, पाऊच उघडला, पाऊचमध्ये नाही. सगळं इकडून तिकडून वर खाली केलं तर लक्षात आलं की पासपोर्ट मिळत नाहीये. माझी बॅग पण काढली. मला माहिती बॅग मी ठेवलेलंच नाही, कारण माझी नेहमीची पद्धत होती आयदर पाऊचमध्ये किंवा एका पॅन्टच्या त्या खिशात ठेवायचा.
आणि तेव्हा माझ्या लक्षात आलं आणि तेव्हा ब्लँक झालो एकदम मी, मला कळलं नाही की मला लक्षात आलं की पासपोर्ट आपला फ्लाईटवर नाही आपल्याकडे, आपला हरवलाय पासपोर्ट. मग त्यावेळेला जे काही ज्या म्हणी असतात ना, त्या म्हणी मला म्हणजे ते घाम फुटण्याचा तो 35,000 फुटावर पायाखाली जमीन सरकणे वगैरे हे सगळे अनुभव मी त्यावेळेला घेतले तिथे 35,000 फुटावर. आणि जेव्हा उतरलो आम्ही खाली तेव्हा मला आठवलं की माझा पासपोर्ट कुठे राहिला. मॅट्रिक्सचं कार्ड घेतलं होतं, सिम कार्ड, आणि त्याला मी स्कॅन करायला दिला होता पासपोर्ट, तो तिथेच राहिला मुंबई एअरपोर्टला. आणि ते त्यावेळेला पासपोर्ट बघत नव्हते, फक्त बोर्डिंग पास बघत होते. त्यामुळे बोर्डिंग पास बघत असल्यामुळे काही बोर्डिंग पासवर सोडला आतमध्ये. आणि लक्षात तिथे गेल्यावर आलं. आणि ती खरं तर ती मोठी स्टोरी आहे ती, मी अगदी शॉर्ट करून सांगतो. आणि 24 तास मी एअरपोर्टवर होतो त्या. आणि मला जेव्हा सांगितलं गेलं की माझ्याबरोबर हे 3 जण होते, त्यांचे पासपोर्ट होते, त्यांना आम्ही तो असा इंडियन जुगाड करायचा प्रयत्न केला की आपण तिथे जायचं आणि सांगायचं की ह्यांना एकदम पुढे जातो मी. आणि त्यांना म्हटलं माझा पासपोर्ट सगळ्यात शेवटी मी होतो, माझा पासपोर्ट विचारला. मी म्हटलं की त्यांच्याकडे आहे कोणाकडे, तर मग त्यांना बोलवा, मागे बोलवा. तर नव्हता ना, मग खरं सांगायला लागलं की असं असं झालंय. आणि मी त्यांना म्हटलं की मी कस्टम्स मध्ये होतो, त्यामुळे माझे कॉन्टॅक्ट आहेत. आणि तोपर्यंत बरेच हे केले होते. माझी मिसेस पण कस्टम मध्ये, त्यामुळे तिने मग पुढचं सगळं हे सगळं केलं होतं, म्हणजे हे चालू होतं, म्हणजे कम्युनिकेशन करायचं काम ती करत होती. आणि त्यांना म्हटलं की माझा पासपोर्ट म्युनिकमध्ये हॅम्बर्गमध्ये मला मिळेल, त्यामुळे मला हॅम्बर्गमध्ये जायची परमिशन द्या. तर ते म्हणाले नो वे, तुम्हाला थांबायला लागली ते, तोपर्यंत तुमचा पासपोर्ट इथे बोलवून घ्या, इथे आला की तुम्ही परत जाऊ शकता. तर त्यांना विचारलं की हे लोक पण थांबणार आहेत की तू एकटाच थांबणार आहेस, म्हणजे तुला थांबायचंच आहे, तुला राहायचं नाही, हे पण थांबणार आहे, तू एकटाच थांबणार आहे. तर मी यांना म्हटलेलं, मी सांगितलं की तुम्ही पुढे निघा. त्यांनी सांगितलं की नाही, आम्हाला जर तुझा पासपोर्ट मिळाला नसेल, तुला परत जावं लागेल, तर आम्ही पण परत येणार. म्हटलं आता कमीत कमी हॅम्बर्ग पर्यंत तरी पोचा, कारण आमच्या बरोबर एक ट्रॅव्हल केलेले देशपांडे होते, त्यांच्या घरी आम्ही जाणार होतो. तर त्यांना मंगेश देशपांडे, तर ते वाट बघतायत तिकडे, तर तुम्ही पुढे निघा, मी बघतो काय करायचं ते. आणि सगळं झाल्यानंतर परत आलो. मग मला कन्फर्म झालं की माझा पासपोर्ट नाही मिळाला आहे. मग मला त्यांनी डिपोर्ट करण्याचा जो काय प्रोसेस असेल, अख्खी प्रोसेस सगळी केली त्यांनी. आणि मला त्यांनी बोर्डिंग पास दिला, मला इंडियन परत यायचा. ओके. आणि त्याच्यानंतर मला परत मी मिसेसला फोन केला, तेव्हा तिने सांगितलं पासपोर्ट मिळाला म्हणून. ओके. तो त्या याच्यामध्ये मिळाला. मी त्यांच्याकडे परत गेलो, त्यांना म्हटलं की असा असा प्रॉब्लेम, मला पासपोर्ट मिळाला आहे, सो प्लीज मला अलाव करा, आणि मी व्यवस्था करतो की उद्याच्या ह्याच फ्लाईटला हा पासपोर्ट पोहोचेल आणि तुमच्याकडे इथे आपल्याकडे येईल. त्याची व्यवस्था मी करतो, कारण ते कस्टम्स आणि इमिग्रेशनचे कॉन्टॅक्ट असल्यामुळे ते पॉसिबल होतं मला. मग सगळे पुन्हा त्यांनी, मग ते बिचारे ते चांगले होते लोक, म्हणजे त्यांना इंग्लिश कळत नव्हतं फार. मी अक्षरशः 10 मिनिटं त्यांच्याशी बोलल्यानंतर, सगळं झाल्यानंतर मला विचारायचे व्हेर इज युअर पासपोर्ट, मी हेच तुला सांगितलं ना आता, मला काय कळलंच नव्हतं. आता कित्येक वेळा मी तो जो त्यांचा जो पॉइंट होता ना, जिथे त्या ऑफिसमध्ये जायचं आणि खाली, तो त्याच्यामध्ये हे होतं, सिक्युरिटी होतं. मी त्या दिवशी 13 वेळा मी सिक्युरिटी केली एका दिवसात, आणि प्रत्येक ठिकाणी मला ओळखायला लागली लोक. मग मी काय करायचो, मग मी ठरवून याच्याकडे जायचो, त्याच्याकडे जायचो, पण प्रत्येक वेळा मग ते विचारायचे ना की काय झालं म्हणून. आणि मग एकच माणूस सारखा काय येतं. आणि बरं, माझ्या पाठीवरती 13 किलोची माझी कॅमेरा बॅग, त्याच्यामध्ये 2 कॅमेरे, त्याच्या सगळ्याचं सेट, त्यामुळे एवढं ओझं घेऊन हे रोज वर खाली होतं. आणि मग शेवटी मला रात्री मला कळलं की आपल्याला एअरपोर्टवर राहायचं. पण एक गोष्ट कळली, माझा पासपोर्ट उद्या येणार, पण ती रात्र काढायची होती ना. रात्र कशी काढणार एअरपोर्टवर? त्या एअरपोर्टवरती, आधीचं एअरपोर्ट 2013चं, बसायला पण जागा नसायची त्या एअरपोर्टला, एवढी गर्दी. आणि मग काही लोक देवासारखे येतात म्हणतात, तसंच झालं. आणि मला त्यांच्यातलाच एक माणूस मला येऊन म्हणाला की तुला माझ्याबरोबर ये. त्यांच्या ऑफिसमध्येच होतो मी, त्या ऑफिसच्या समोर. आणि ते माझं ते प्रोसिजर सगळं कॅन्सल केलं. आणि ते म्हणाला की आता वेट हिअर, टुमॉरो युअर पासपोर्ट विल कम, देन वी विल डिसाईड. मग आता इथेच राहायचं ना, मग राहायचं कुठे? मग काय, तो मागोमाग माझ्या आला आणि पिशवी घेऊन आला. त्या पिशवीमध्ये 2 मोठे सँडविच होते, एक कोकची होती, एक पाण्याची बॉटल होती, एक स्वीट आयटम होता. आणि ते माझ्या हातात दिला, म्हणा दिस इज फॉर यू म्हणाला. आणि त्याच्यानंतर मग मला फॉलो मी, आणि मग त्याच्याबरोबर गेलो. एका ठिकाणी एक असे बंक बेडवाली एक हे होते, जे लॉंग राऊंडवाले जे फ्लाईट असतात ना, त्यांना आराम करण्यासाठी जागा असते ती. तर त्याच्यामध्ये मला त्यांनी माझी सोय केली. आणि तिथे गेल्या मला पहिलं काय दिसलं, तर कॉफी वेंडिंग मशीन, आणि फ्री होती ती.
म्हटलं अरे आपलं काम झालं. So, त्यानंतर मी तिथे झोप काय लागली ना रात्रभर मला, पण त्या दिवशी रात्री ना मला सकाळ झाली. सकाळी झाल्यावरती त्या खूप ऍक्च्युली खूप इंटरेस्टिंग आहे हा सगळा पाहिजे. सकाळी मला एक बाई मला भेटली आणि मला त्याच वेळेला ती एक शॉपिंगची ती ट्रॉली असते ना, छोटी ट्रॉली ज्याच्यावरती आपण सामान ठेवू शकतो, एअरपोर्टवर असते ती मला भेटली. म्हटलं काल दिवसभरात मला का नाही भेटली, म्हणजे ओझं घेऊन फिरायला नको होतं. ती मी त्याच्यात माझी बॅग टाकली आणि ढकलत चाललो होतो. एक जर्मन बाई आली आणि मला विचारलं की मला ही ट्रॉली तुझी देऊ शकतो का, तर का त्या मुलाला ठेवायचं होतं, त्या लहान मुलं होतं. आणि तर मी तिला म्हटलं अरे म्हटलं 5 मिनिटं तरी आनंद घेऊ दे याचा. तर मी शेवटी तिला दिली, माझी बॅग उचलली आणि तिथे बसायला जागा नव्हती, एका कोपऱ्यात साईडला बसलो होतो. ती बाई पण तिथेच आली, तिला पण जागा होती. तिने ती ट्रॉली बाजूला लावली आणि तिथे बसली आणि मग हाय हॅलो केलं, कुठून आला वगैरे सांगितलं, एकमेकांना विचारलं. मग माझी दर्दभरी दास्तान मी तिला सांगितली माझ्या पद्धतीने. आणि मग ती म्हणाली की जस्ट 2 मिनिटं फक्त लक्ष ठेव, मी समोर मी त्याच्यामध्ये आपल्या फूड मॉलमध्ये समोरून मी काहीतरी कॉफी घेऊन येते. तर ना ही बाई गेली ना, 15 मिनिटं आलीच ना. मला भीती वाटायला म्हटलं आधी पहिल्यांदा वाकून बघितलं, त्याच्यात बॉम्बे नाही ठेवलाय. आणि मी अक्षरशः माझी बॅग उचलली आणि मी निघणार तेवढ्यात ती बाई समोरून आली आणि तिने असा एक ट्रे घेऊन आली हातात. त्याच्यामध्ये 2 कॉफी होत्या, 2 हे होते सँडविचेस होते. मी माझ्यासाठी एक घेऊन आली होती, कारण मी सांगितलं माझ्याकडे पैसे संपले आणि ऍक्च्युली माझ्याकडे पैसे संपले होते. सो ती माझ्यासाठी घेऊन आली होती. आणि नंतर मग झालं साधारण त्या फ्लाईटच्या टाइमला मी गेलो आणि खूप फ्लाईट घेऊन 1 तास झाला तरी त्या पासपोर्टचा पत्ता नाही. आणि त्याच्यानंतर मग ती ते सेगवे असते ना, ती गाडी ती एअरपोर्टला, त्याच्यावरती एक त्यांच्यातला एक माणूस आला आणि कसा माझा हे ना असा फडफडत घेऊन आला, युअर पासपोर्ट युअर पासपोर्ट युअर पासपोर्ट असं लांबूनच ओरडत आला. आणि माझ्या हातात पासपोर्ट दिला आणि सांगितलं तर गो. आणि मग मला पुढे